राम नारायण राम. एका जमीनदाराच्या घरी 100 नोकर होते, पण तो त्यांच्याकडून काम करवून घेऊ शकत नव्हता. तो स्वतःच सगळी कामं करत असे. घर पुसण्यापासून ते प्रत्येक काम तो स्वतःच करायचा. तो घर पुसायचा आणि नोकरांना शिव्याही द्यायचा. नोकरसुद्धा बाबू बाबू करत इकडे तिकडे धावत असत. वेळ न मिळाल्यामुळे कॅलेंडरचं पान फाडता आलं नाही, म्हणून तो नोकरांना भरपूर शिव्याशाप देत असे. दुसऱ्या दिवशी त्याने पाहिलं की कॅलेंडरमध्ये एकही पान शिल्लक नाही. प्रत्येकाने समजून घेतलं की मला ओरडले आहे, चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे असं झालं. म्हणूनच आपल्याला आपल्या धमन्यांवर नियंत्रण ठेवावं लागतं. जोपर्यंत नियंत्रण ठेवता येत नाही तोपर्यंत यातना आहेत. यासाठी सरावाची गरज असते. आपली अंतःकरण इतकी मजबूत हवी की झोपेत असताना सुद्धा सराव चालू असावा. सगळे जर योग्य पद्धतीने काम करत असतील तरच ते फुलून येईल. फुलल्यानंतर ते वेगाशी एकरूप होत पुढे पुढे सरकत जाईल. एका मिनिटात 60 लाख जप करावे लागतील. एका सेकंदात 60 लाख जप कसे होतील? पण जर तुम्ही जप करायला बसलात तर किती दिवस लागतील हे मोजावं लागेल. 1, 2, 3, 4 असे हळू बोलू शकतो, झपाट्यानेही बोलू शकतो. जे उस्ताद असतात ते झपाट्याने बोलतात. जितक्या वेगाने तुम्ही बोलाल तितकी अधिक सोय होईल. पहा, सगळ्या ग्रंथ्या कशा मार्ग तयार करत कार्यरत राहतील. सूर्यप्रकाश थेट येत नाही, कित्येक पदार्थ भेदून तो इतक्या दूर येतो. अशी एक ध्वनी आहे, जिथे आहे तिथे सा करत ती यामध्ये मिसळते. ही खूप मोठी गोष्ट आहे. हे सर्व इतके जागृत होतात की तुम्ही घरात झोपलेले असताना वादळाचा आवाज ऐकू येतो, समुद्राचा गडगडाट ऐकू येतो. असं वाटतं की सगळं काही घराबाहेरच घडतंय. जरी ते अनेक मैल दूर असलं तरीही ते जवळ वाटतं. समजा 1000 मैल दूर असलेली एखादी गोष्ट जणू हाताच्या अंतरावर आहे असं दिसेल. अंतराचा संबंध शरीराच्या संपर्काशी येतो. तुम्ही घरात बसलेले असताना पाहता की एक जहाज बुडत आहे, समुद्रात वाचवा वाचवा म्हणून लोक ओरडत आहेत, आणि तुम्हीही ते पाहून आपणही बुडणार असं समजून मोठ्याने ओरडायला लागता, धावायला लागता. घरचे लोक समजतील की तुम्ही वेडे झाले आहात. तुम्हाला पकडून सुई टोचतील. तुम्ही म्हणाल काही झालं नाही, काही झालं नाही, पण कोणीही ऐकणार नाही. समजून न घेतल्यास असंच होतं.